राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यास काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेत सध्या मवियात काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे, पण विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंकडे। दानवेंची टर्म येत्या ऑगस्ट महिन्यात संपणार आहे, पण त्याआधीच विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळेल कारण आमची संख्या जास्त आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे। त्यांनी विधिमंडळ सचिवांना या संदर्भात पत्र लिहिल्याचंही सांगितलं। शिवसेनेमध्ये जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं तर ते शिवसेनेलाच मिळेल, कारण शिवसेनेची संख्या जास्त आहे। दावा करायची गरज नाही। आमचे गटनेते विधिमंडळ गटनेते आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवलेलं आहे। ज्यावेळेस विरोधी पक्षनेता करायचा त्यावेळेस त्यांनी आमच्या पक्षाला जो कोणी म्हणजे त्यांनी आम्हाला निमंत्रित करून आम्हाला विचारणा करावी। अजून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आम्ही दावा करून काय अर्थ आहे? आम्ही तर दावा केलेलाच आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।